आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील खनिज संपत्ती. बघा, हे टॉपिक घेण्याचा उद्देश काय आहे तर ह्या टॉपिकवर सर्व एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले गेलेले. तुम्ही कोणत्याही एक्झामचा क्वेश्चन पेपर बघितला असाल तर तुम्हाला समजेल की खनिज संपत्ती यावर नेहमी क्वेश्चन विचारले जातात. खूप महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. आणि त्याचबरोबर बघा, तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला ना, तुम्हाला रिव्हिजन करायची सुद्धा गरज राहणार आहे किंवा एक्झामला जाण्या अगोदर तुम्ही एकदा जरी बघितलं तरी तुम्हाला सर्व आठवणार आहे. या प्रकारे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा, कधी कधी असं होतं ना की ते कन्फ्यूज होतं. बहुतेक जण लोह खनिज कसं दिसतं, मॅग्नीज कसं दिसतं, बॉक्साईट कसं दिसतं, तर इथे तुमचे सर्व डाऊट क्लिअर होणार आहे. व्यवस्थितरित्या सर्व तुम्हाला मी ते डायग्राम थ्रू समजून सांगणार आहे. म्हणजे मॅप आणि डायग्राम यांचं कॉम्बिनेशन आपण इथे ठेवलेलं आहे आणि या प्रकारे आपण इथे समजून सांगणार आहे की तुम्हाला जास्त काळासाठी ते लक्षात राहणार आहे. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती. सर्वात पहिले बघा, आता मी तुम्हाला जसं सांगते तशा प्रकारे जर तुम्ही स्टडी केला ना तर शेवटपर्यंत जर तुम्ही लेक्चर बघितलं ना, तुम्हाला मी जर एखादा डायग्राम जरी दाखवलं ना तरी ती तुमच्या लक्षात येणार याला काय म्हणतात. ठीक आहे, चला ट्राय करूया. आता ही डायग्राम बघा. सर्वात पहिले मी नाव सांगणार नाही, ही डायग्राम बघा व्यवस्थितरित्या. डायग्राम बघितली तुम्ही, ठीक आहे. याला काय म्हणता? मॅग्नीज म्हणता. काय म्हणता? मॅग्नीज. आता बघा, मॅग्नीज म्हणता. आता मी सर्वात पहिले तुम्हाला डायग्राम बघायला लावली, त्यानंतर ती काय आहे हे सांगितलं. तुम्हाला मी आधी सांगितलं का याला काय म्हणतात नाही, तर मग तुमचं डायरेक्ट 100% फोकस कुठे गेलं? ह्या डायग्रॅमवर गेलं. जरी तर मी नाव लिहून ठेवलं असतं मॅग्नीज आहे, याला मॅग्नीज म्हणतात, तर तुमचं 100% फोकस कुठे गेला असतं? त्या नावावर गेला असतं. म्हणजे आता ही डायग्राम तुम्ही कुठेही बघितली ना तुम्हाला लक्षात येणार आहे मॅग्नीज कशा प्रकारे दिसतं. ठीक आहे, आता बघा हे काय झालं? मॅग्नीज झालं. या प्रकारे मॅग्नीज दिसतं, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, जरी तुम्हाला आता आठवलं नाही ना, पण जेव्हाही तुम्ही रिव्हिजन करायला घेणार ना तेव्हा तुम्हाला नक्की आठवेल याला मॅग्नीज म्हणतात. म्हणजे तुमचं फोकस कुठे गेलं तर ह्या मॅग्नीजवर गेलं, म्हणजे या डायग्रॅमवर गेलं. ठीक आहे, याला काय म्हणतात? मॅग्नीज म्हणतात. आता बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती टक्के साठे आहे मॅग्नीजचे? तर 40% साठे. एकूण किती टक्के साठे यावर क्वेश्चन विचारला जातो. महाराष्ट्रामध्ये मॅग्नीजचे एकूण किती टक्के साठे? तर कसले हे? मॅग्नीजचे 40%. सर्वात जास्त जर तुम्हाला विचारलं तर सर्वात जास्त कोणतं खनिज महाराष्ट्रामध्ये आढळतं? तर मॅग्नीज. ठीक आहे, आता मॅग्नीज कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतं हे तुम्हाला विचारलं जातं. तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतं? नागपूर. मग इथे मॅपमध्येच दिसते सिंधुदुर्ग. आता सिंधुदुर्ग कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतं आणि हे कुठे येतं? नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येतं. म्हणजे आता नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आणि कोकण प्रशासकीय विभागामध्ये मॅग्नीजचे साठे सापडतात. बघा, त्याचबरोबर भंडारा आणि गोंदिया म्हणजेच नागपूर प्रशासकीय विभागामधल्या 3 जिल्ह्यांमध्ये काय आढळतं? मॅग्नीज आढळतं. आणि कोकण प्रशासकीय विभागामधल्या सिंधुदुर्ग एका जिल्ह्यामध्ये काय आढळतं? मॅग्नीज आढळतं. ठीक आहे, बघा भंडारा आणि गोंदिया यामध्ये प्रमुख साठे कुठे आढळतात? तुमसर तालुक्यात डोंगरी, बुद्रुक, कुरमुडा, सीता सावंगी आणि चिखलाजवळ आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. बघा, मी ते लिहून देते तुम्हाला. भंडारा आणि गोंदिया यामधील प्रमुख साठे विचारले तुम्हाला तर काय? तुमसर. बघा, इथे लिहून घेऊ आपण. म्हणजे ते तुमच्या नोट्सही तयार होतील. ठीक आहे, भंडारा, गोंदिया प्रमुख साठे तुमसर. त्यानंतर तुमसर तालुक्यातील तुमसर जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. तुमसर तालुक्यातील डोंगरी. ठीक आहे, बुद्रुक. त्यानंतर कुरमुडा. त्यानंतर सीता सावंगी व चिलखा जवळ. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता इथे बघा, तुम्हाला डायग्राम समजले व्यवस्थित आहे. ठीक आहे, याला काय म्हणता? मॅग्नीज म्हणता. 3 जिल्ह्यामध्ये
नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 3 जिल्ह्यांमध्ये आढळतं आणि त्याचबरोबर कोकण प्रशासकीय विभागामधल्या 1 जिल्ह्यामध्ये. याची चांगल्या प्रकारे तुमची रिव्हिजन झाली. ठीक आहे. आता त्यानंतर ते काय लक्षात ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल मॅग्नेजचा वापर कशासाठी होतो. तो उच्च प्रतीच्या पोलाद निर्मितीसाठी मॅग्नेजचा वापर होतो. सर्वात जास्त कोणतं खनिज महाराष्ट्रात आढळतं तर मॅग्नेज. आणि त्याचा वापर कशासाठी होतो तर उच्च प्रतीचा, लिहून घ्या चला नोट, उच्च प्रतीच्या पोलाद निर्मितीसाठी मॅग्नेज चा वापर होतो. यावर क्वेश्चन विचारला जातो IMP, त्यामुळे मी नोट करून दिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथे काही डाऊट आहे. डायग्राम तुम्हाला व्यवस्थित समजली, जिल्हे समजले, प्रशासकीय विभागही समजले. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघू. आता इथे तुम्हाला सर्वप्रथम काय बघायचं आहे, डायग्राम बघायची. आता बघा हे लाल कलरचं काय दिसतंय, या प्रकारचा दगड तुम्ही बघितला आहे का, याला काय म्हणतात आपण बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही या प्रकारचा दगड बघितला आहे का मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. बघा डायग्रामकडे तुमचं फोकस केलं आहे. ठीक आहे. याला काय म्हणतात बॉक्साईट. आता मॅग्नेज आणि बॉक्साईट यामधला डिफरन्स तुम्हाला समजला. तुम्हाला कोणी डायग्राम दाखवले तरी सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. बॉक्साईट कशा प्रकारे दिसतं आणि मॅग्नेज कशा प्रकारे दिसतं व्यवस्थित ते समजलं. तर महाराष्ट्रामध्ये 21% साठा कसला आहे बॉक्साईटचा आहे. ठीक आहे. 21% बॉक्साईट महाराष्ट्रात सापडतं. ठीक आहे. आता जिल्हे जर बघितले तर बघा, आता जिल्हे बघितले तर आता बघा जिल्हे बघितलं तर हे कोणत्या भागामध्ये आढळतं. इकडनं जर तुम्ही बघितलं पुणे प्रशासकीय विभाग आणि कोकण प्रशासकीय विभाग या दोन्ही विभागांमध्ये तुम्हाला बॉक्साईटचे साठे आढळतील. बॉक्साईटचे साठे महाराष्ट्रात कुठे कुठे आढळतात हे जर क्वेश्चन तुम्हाला विचारलं तर 2 प्रशासकीय विभाग तुम्ही लक्षात ठेवायचे. कोणते 2 प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग आणि कोकण प्रशासकीय विभाग. आता पुणेमध्ये बघा, पुणेमध्ये सातारा, सांगली, त्यानंतर बघा सातारा, सांगली, सांगलीमध्ये शिरोळा, सांगलीमध्ये शिरोळा लक्षात ठेवायचं आहे, शिरोळा. ठीक आहे. या 2 जिल्ह्यांमध्ये पुणे प्रशासकीय विभागामध्ये या 2 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला बॉक्साईटचे साठे सापडतील. ठीक आहे. त्यानंतर बघा ठाणे, कोकण प्रशासकीय विभागामध्ये ठाणे, पालघर, इथे काय तुंगार टेकड्या येते. कुठे तुंगार टेकड्या लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे तुंगार टेकड्या. बघा असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तुंगार टेकड्यांमध्ये कोणत्या खनिज संपत्तीचे साठे आढळतात बॉक्साईट. ठीक आहे. त्यानंतर मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इथे पुणे प्रशासकीय विभागामधील कोल्हापूर. आता एवढं लक्षात ठेवा की कोकण प्रशासकीय विभागामधील सर्व जिल्ह्यांमध्ये, ठीक आहे, सर्व जिल्ह्यांमध्ये फक्त मुंबई सोडून सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला बॉक्साईटचे साठे सापडतील. ठीक आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला कोणता प्रशासकीय विभाग आहे, पुणे प्रशासकीय विभाग आहे. त्याच्या बाजूला पुणे प्रशासकीय विभाग आहे. तर पुणे प्रशासकीय विभागामधल्या 3 जिल्ह्यांमध्ये, ठीक आहे, पुणे प्रशासकीय विभागातील 3 जिल्ह्यांमध्ये एवढं लक्षात ठेवायचं. आता मुंबई उपनगरमध्ये बोरिवली, जोगेश्वरी व गोरेगाव, इथे लिहून घ्या मुंबई. ठीक आहे. आपण इथे खाली नोट घेऊ. मुंबई उपनगरमध्ये मुंबई उपनगर, बोरिवली, जोगेश्वरी व गोरेगाव. ठीक आहे. रायगडमधील रायगड, मुरुड, रोहा, श्रीवर्धन. सिंधुदुर्गमधील आंबोली, सिंधुदुर्ग, आंबोली. ठीक आहे. रत्नागिरीमध्ये रत्नागिरी, दापोली व मंडणगड.
ठीक आहे. आणि त्यानंतर कोल्हापूर, कोल्हापूरमध्ये शाहूवाडी, राधानगरी व चंदगड तालुक्यात. ठीक आहे. त्यानंतर पालघर येथे तुंगार टेकड्या आणि सातारा, सांगली, शिरोळा. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, प्रामुख्याने जांभ्या खडकात सापडते बॉक्साईटचे साठे. बघा, हा IMP म्हणून नोट करून घ्या. प्रामुख्याने जांभा खडकात, कोणत्या खडकात आढळते यावर क्वेश्चन विचारला गेला आहे. खडकात सापडते कसले, बॉक्साईटचे साठे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता तुम्ही म्हणाल एवढ्या प्रकारे बॉक्साईट सापडतात तर याचा उपयोग काय आहे, तर याचा उपयोग कशासाठी होतो, मुख्यत्वे करून ॲल्युमिनियम निर्मितीसाठी. कशासाठी बॉक्साईटचा उपयोग होतो, ॲल्युमिनियम निर्मितीसाठी बॉक्साईटचा उपयोग होतो. निर्मितीसाठी केला जातो. ठीक आहे. आता दोन खनिज संपत्तीमध्ये तुम्हाला काही डाऊट आहे, दोन्ही खनिज व्यवस्थित समजलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण. बघा, पुन्हा एकदा डायग्राम बघून घ्या. बॉक्साईट 21%. ठीक आहे. आता तुम्ही म्हणा ॲल्युमिनियमसाठी जर याचा उपयोग होतो तर ॲल्युमिनियमसाठी बॉक्साईट किती टक्के घेतलं जातं, तर 80%चा वापर केला जातो ॲल्युमिनियम बनवण्यासाठी. ॲल्युमिनियमच्या निर्मितीसाठी बॉक्साईटचा 80% घेतला जातो. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट डायग्राम बघा, व्यवस्थित डायग्राम बघून घ्या. ठीक आहे. डायग्राम बघितली. आता याला काय म्हणता, लोह खनिज. लोह खनिज. ठीक आहे. लोह खनिज. आता हे कुठे कुठे सापडतं यावर जर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला. ठीक आहे. लोह खनिज हे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सापडतं. तर बघा, सर्वात पहिले आपण बघूया नागपूर प्रशासकीय विभागामधील गोंदिया. मग इथे कोपऱ्याला हा काय, गोंदिया. त्यानंतर नागपूर, त्यानंतर चंद्रपूर. ठीक आहे, चंद्रपूर. त्यानंतर कोल्हापूर, पुणे प्रशासकीय विभागातील कोल्हापूर. त्यानंतर कोकण प्रशासकीय विभागातील सिंधुदुर्ग आणि नागपूर प्रशासकीय विभागातील गडचिरोली. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, नागपूर प्रशासकीय विभागामधील 4 जिल्ह्यांमध्ये, पुणे प्रशासकीय विभागातील 1 जिल्ह्यामध्ये आणि कोकण प्रशासकीय विभागातील 1 जिल्ह्यांमध्ये काय आढळतं तुम्हाला, लोह खनिज. ठीक आहे. तर लोह खनिजचा किती टक्के साठा आढळतो, तर 20%. ठीक आहे, 20% लक्षातच ठेवायचं आहे. बघू आता गोंदिया. ठीक आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठे आढळतं तुम्हाला विचारलं तर कुठे आढळतं, गोरेगाव तालुक्यातील आंबे तलाव व खुर्सीपार येथे. कुठे, चला नोट करून घेऊ आपण. व्यवस्थित हे समजलं तुम्हाला, याला लोह खनिज म्हणता. 20% साठा आहे. बघा, पुन्हा एकदा सांगते, नागपूर प्रशासकीय विभागातील 4 जिल्ह्यांमध्ये नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागातील कोल्हापूर आणि कोकण प्रशासकीय विभागातील सिंधुदुर्ग. ठीक आहे. आता बघा, इथे तुम्हाला जर विचारलं गोंदियामध्ये कुठे आढळतं, तर गोंदियामध्ये कुठे आढळतं, गोरेगाव तालुक्यातील, गोरेगाव तालुक्यात आंबे तलाव व खुर्सीपार येथे. ठीक आहे. त्यानंतर नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यात भिवापूर येथे. ठीक आहे. त्यानंतर चंद्रपूर येथे असोळा, चिमूर, ब्रह्मपुरी. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी व, म्हणजे असं विचारलं तुम्हाला कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये जास्त आढळते, तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये. ठीक आहे. असाही क्वेश्चन तुम्हाला इथे बनतो. ठीक आहे. शाहूवाडी राधानगरी तालुक्यात,
ठीक आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, वेंगुर्ला म्हणजे तिथे रेडी, टाका, सोली, ठीक आहे, वेंगुर्लामध्ये. त्यानंतर सावंतवाडी, तिथे तळीने आणि गुलदावे, ठीक आहे. त्यानंतर लास्टचे गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड भागातील साठे. त्यानंतर इथे काय लक्षात ठेवायचं बघा, गडचिरोली, त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड, ठीक आहे. इथे काय लक्षात ठेवायचं, IMP म्हणून पॉईंट नोट करून घ्या. इथे काय लक्षात ठेवायचं बघा, गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड भागातील साठे चांगल्या प्रतीचे आहे. यावर कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा, लोह खनिजाचे सर्वात चांगले प्रतीचे साठे कोठे आहे, तर गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड, ठीक आहे. IMP म्हणून नोट करायचे, ठीक आहे. तुम्हाला आता लोह खनिज व्यवस्थित समजलं. पुन्हा एकदा डायग्राम बघून घ्या. हे 4 जिल्हे नागपूर प्रशासकीय विभागातील, पुणे प्रशासकीय विभागातील 1 कोल्हापूर आणि कोकण प्रशासकीय विभागातील सिंधुदुर्ग, ठीक आहे. नेक्स्ट बघा, डायग्राम तुम्ही बघितली, ठीक आहे. कशा प्रकारे दिसते ती डायग्राम, समजली तुम्हाला व्यवस्थित. याला काय म्हणतात, कायनाइट, ठीक आहे. 15%, ठीक आहे. कायनाइटचे किती साठे महाराष्ट्रामध्ये, 15%. हे कुठे कुठे आढळतं, चला, भंडारा आणि गोंदिया नागपूर प्रशासकीय विभागामध्ये. पुढे तुमच्या लक्षात येतं आहे का आतापर्यंत जे काही आपण खनिज बघितले ते जास्त प्रमाणात कुठे, तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये. हां, आपण इथे बघितलं होते कोकण प्रशासकीय विभागामधील सर्व जिल्ह्यांमध्ये, पण सर्वात जास्त कुठे आढळत आहे तुम्हाला, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आढळत आहे, ठीक आहे. भंडारा आणि गोंदिया इथे काय आढळतं, कायनाइटचे साठे आढळतात. एकूण किती, 15% कायनाइट आहे, ठीक आहे. बघा आता तुम्ही म्हणाल कायनाइट 15% आढळतं, तर कायनाइटचा उपयोग काय होतो, तर हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात त्याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे काच सामान, रसायन उद्योग, सिमेंट उद्योग, त्याचबरोबर विजेची उपकरणे निर्मिती उद्योग, कायनाइटचा उपयोग होतो. यामध्ये काय होतं, कायनाइटचा उपयोग होतो, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा आता तुम्हाला डायग्राम समजले, 2 जिल्हे समजले नागपूर प्रशासकीय विभागातले. त्यानंतर आपण नेक्स्ट बघू, ठीक आहे. डायग्राम बघून घ्या व्यवस्थित. त्या कसले डायग्राम आहे बरं, तुम्हाला सांगता येईल का, ठीक आहे. याला काय म्हणतात, क्रोमाइट, ठीक आहे. कोणती खनिज आहे, क्रोमाइट. किती टक्के साठा आहे बरं महाराष्ट्रात सापडतो, 10%, ठीक आहे. 10% साठा क्रोमाइटचा महाराष्ट्रामध्ये आढळतो, ठीक आहे. तर बघा आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतो जर तुम्हाला विचारलं, तर नागपूर प्रशासकीय विभागामधील भंडारा, नागपूर आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांमध्ये क्रोमाइटचे साठे आढळतात, ठीक आहे. बघा सर्वात जास्त आत्ताच मी तुम्हाला सांगितलं नागपूर प्रशासकीय विभाग, लक्षातच ठेवा, तिथे जास्त प्रमाणात खनिज संपत्ती सापडते, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल याचा उपयोग काय, तर धातू उद्योगामध्ये याचा उपयोग होतो. त्यानंतर किमती खड्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग, ठीक आहे, त्यामध्ये त्याचा यूज होतो. रसायन उद्योगात क्रोमाइटचा उपयोग केला जातो, ठीक आहे. किती टक्के साठा आहे, 10%. डायग्राम लक्षात ठेवा, 3 जिल्हे लक्षात ठेवायचे, ठीक आहे. त्यानंतर चला ही डायग्राम बघायची. ही डायग्राम बहुतेक जणांना माहिती असेल, ठीक आहे. जर तुम्हाला माहिती असेल त्याचं नाव मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, बहुतेक जणांना याचं नाव माहिती असेल. याला काय म्हणतात, चुनखडी, ठीक आहे. चुनखडी. इतर खनिज संपत्ती तुम्हाला माहिती नसेल, इतर खनिज तुम्ही ओळखू शकणार नसाल, पण हे खनिज तुम्ही ओळखलं असेल, चुनखडी, ठीक आहे. याचा साठा सापडतो 9%, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये किती, 9%. आता जिल्हे जर बघितले बघा, पुन्हा एकदा नागपूर प्रशासकीय विभागामधील चंद्रपूर, त्यानंतर यवतमाळ, ठीक आहे. नागपूर प्रशासकीय विभागाच्या बाजूला कोणतं आहे, तर
अमरावती प्रशासकीय विभाग आहे तिथे कोणतं, यवतमाळ जिल्ह्यात. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला, ठीक आहे, अहमदनगर. त्यानंतर बघा नाशिक प्रशासकीय विभागामधील अहमदनगर. त्यानंतर पुन्हा एकदा नागपूर प्रशासकीय विभागामधील नागपूर जिल्हा आणि त्यानंतर नांदेड. ठीक आहे, नांदेड बघा छत्रपती संभाजीनगर विभाग. ठीक आहे, म्हणजे एकूण बघा नागपूर प्रशासकीय विभागामधील 2 जिल्हे, त्यानंतर अमरावतीमधलं 1, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामधील 1 आणि नाशिक प्रशासकीय विभागामधील 1. अशा प्रकारे किती 5 लक्षात ठेवायचे. 5 जिल्हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. यामध्ये कुठे सापडते आपण बघणार आहोत. चुनखडीचा वापर कशासाठी करता बघा. चुनखडीचा वापर करता बांधकामात जोडण्यासाठी लागणारा चुना हा चुनखडक भाजून तयार केला जातो. बघा बांधकामात तुम्ही चुना बघितलेला असेल, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. ठीक आहे, किंवा तुमच्या घरी कुठे आजूबाजूला बांधकाम चालू असेल, सर्वांनाच माहिती असेल बांधकामात जोडण्यासाठी लागणारा जो चुना असतो ना हा चुनखडक भाजून केला जातो. ठीक आहे, चुनखडकला भाजून काय केला जातं, चुना केला जातो. ठीक आहे, 5 जिल्हे तुम्हाला लक्षात आले. किती टक्के साठ आहे, 9% साठ आहे. डायग्राम तुम्हाला व्यवस्थित समजले. ठीक आहे, आता आपण नोट काढून घेऊ. चंद्रपूरमध्ये वरोडा, पुरुकेपार, कोंडारा. चला आता आपण नोट काढून घेऊ. चंद्रपूर जिल्ह्यात वरोडा येथे पुरुकेपार व कौडारा. ठीक आहे, त्यानंतर बघा राजुरा, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे कुठे, सांगोडा, अवरपूर, चांदूर येथे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. हे 2 नाव जरी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तरी चालेल. त्यानंतर यवतमाळ येथे राजूर स्टेशनजवळ मांजरी व वांजरी येथे. बघा तुम्हाला आस्था एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. राजूर स्टेशनजवळ मांजरा व वांजरी येथे कोणतं खनिज आढळतं, तर चुनखडी. यवतमाळ येथे राजूर स्टेशन, कोणत्या स्टेशनजवळ हे लक्षात ठेवा. स्टेशन जवळ मांजरी व वांजरी येथे. ठीक आहे, त्यानंतर अहमदनगर येथे टूफा व कामूर. कंडूर व खांडेरावाडी येथे. ठीक आहे, त्यानंतर बघा नागपूर, MP म्हणून नोट करायचे. नागपूर येथे चुनखडीची सरोवरीय संचय आहेत. बघा नोट करून घ्या. नागपूर येथे चुनखडीची सरोवरीय संचय आहे. तर चुनखडीची सरोवरीय संचय कुठे आहे, नागपूर. ठीक आहे, नंतर बघा नांदेडच्या उत्तर भागात सुद्धा थोड्या प्रमाणात. ठीक आहे, नांदेड. ठीक आहे, याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित समजलं. याला काय म्हणतात, चुनखडीमध्ये 9% साठा. जिल्हे तुम्हाला लक्षात आले. ठीक आहे, जिल्हे पुन्हा एकदा आपण बघू. नांदेड, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, त्यानंतर अहमदनगर. ठीक आहे, नेक्स्ट. त्यानंतर बघा व्यवस्थित डायग्राम बघा. सर्वांना याचं नाव सांगता येणार आहे. कोणतं खनिज त्याला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. सर्वांना सांगता येणार आहे. बघितलेलं बी आहे तुम्ही सर्वांनी. ठीक आहे, याला काय म्हणतात, दगडी कोळसा. ठीक आहे, आता कोणाला माहिती नाही आहे त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगायचं की आम्हाला दगडी कोळसा माहिती नाही. दगडी कोळसा. ठीक आहे, दगडी कोळसा किती टक्के आढळतो, तर 4%. ठीक आहे, दगडी कोळसा महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणात आढळतो, तर
4%. तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा नागपूर प्रशासकीय विभाग आला, ठीक आहे. चंद्रपूर, नागपूर, त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभागामधील यवतमाळ, परत पुन्हा एकदा नागपूर प्रशासकीय विभागातील वर्धा, ठीक आहे. या 4 जिल्ह्यांमध्ये म्हणजे सर्वात जास्त नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आढळतं. कुठे कुठे? नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा आणि त्याचबरोबर अमरावती प्रशासकीय विभागातील यवतमाळ जिल्हा, ठीक आहे. साठा किती? 4% आढळतो. आता बघा इथे दगडी कोळसा लक्षात ठेवायचे, जिल्हे लक्षात ठेवायचे, ठीक आहे. याचा वापर कशासाठी होतो मला कमेंट्समध्ये, ठीक आहे. आता हे कुठे कुठे आढळतं? आता बघा जिल्हे तर आपल्याला माहिती झाले, पण जिल्ह्यांमध्ये कुठे आढळतं तर बघा नोट करून घ्या, IMP नोट म्हणून. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर सर्वात जास्त, बघा बल्लारपूर येथे सर्वात जास्त आढळते, सर्वात जास्त, ठीक आहे. त्यानंतर घुंगूस, त्यानंतर वरोरा, त्यानंतर नागपूर, बघा नागपूर जिल्ह्यात कन्हान, खोरे, पाटण, सावंगी, त्यानंतर सेलेवारा व उमरेड, ठीक आहे. त्यानंतर यवतमाळ, वणी, ठीक आहे. वणी लक्षात ठेवायचे. त्यानंतर वर्धा, वैनगंगा, खोरे, ठीक आहे. आता इथे लक्षात ठेवा वैनगंगा खोऱ्यामध्ये कोणतं खनिज सापडतं तर दगडी कोळसा, ठीक आहे. आता बघा इथे काय लक्षात ठेवायचं, प्रामुख्याने औष्णिक विद्युत ऊर्जा प्रकल्पात वापर होतो. तर दगडी कोळशाचा वापर कोठे होतो? प्रामुख्याने औष्णिक विद्युत ऊर्जा प्रकल्पात वापर होतो, ठीक आहे. कसला? तर दगडी कोळशाचा. पुन्हा एकदा मॅप बघून घ्या, डायग्राम बघून घ्या. नेक्स्ट बघणार आहोत आपण. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे थोडंफार प्रमाणात चुनखडीसारखं दिसतंय, पण चुनखडी बघा असं ठिसूर टाईप होतं, हे कसं असं कडक टाईप आहे, ठीक आहे. डिफरन्स समजून घ्या. डायग्राम बघितले व्यवस्थित, याला म्हणतात डोलोमाइट, डोलोमाइट, ठीक आहे. याचा 1% साठा आढळतो, ठीक आहे. डोलोमाइट. बघा आता डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तर चंद्रपूर आणि गडचिरोली. पुन्हा एकदा काय आलं, नागपूर प्रशासकीय विभाग, त्याचबरोबर रत्नागिरी कोकण प्रशासकीय विभाग आणि यवतमाळ अमरावती प्रशासकीय विभाग, म्हणजे या 4 जिल्ह्यांमध्ये डोलोमाइटचे साठे आढळते. आपण किती? 1%, ठीक आहे. डोलोमाइट किती टक्के आढळतं तर 1%. आता तुम्ही म्हणाल याचा उपयोग काय होतो तर डोलोमाइटचा उपयोग बघा, डोलोमाइटचे एकूण उत्पादनापैकी 90% उत्पादन लोह पोलाद निर्मितीसाठी वापरले जाते व उरलेले खत कारखान्यात वापरले जाते. म्हणजेच काय, लोह पोलाद निर्मितीसाठी 90% आणि उरलेले काय खत कारखान्यात वापरले जाते. काय तर डोलोमाइट, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचे. नेक्स्ट बघा, चला नेक्स्ट बघा, डायग्राम बघा व्यवस्थित. इथे फक्त तुम्हाला जिल्हे लक्षात ठेवायचे. त्याला काय म्हणतात? बराईट, ठीक आहे. जिल्हे लक्षात ठेवा, कोल्हापूर पुणे प्रशासकीय विभागातील कोल्हापूर, त्यानंतर बघा कोल्हापूर, रत्नागिरी कोकण प्रशासकीय विभागातील रत्नागिरी आणि नागपूर प्रशासकीय विभागातील चंद्रपूर. फक्त जिल्हे लक्षात ठेवा हे 3, ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट डायग्राम बघितली, ठीक आहे. याला काय म्हणतात? अभ्रक, ठीक आहे. हे कुठे आढळतं तर सिंधुदुर्ग कोकण प्रशासकीय विभागातील सिंधुदुर्गमध्ये कुठे तर कुडाळ,
ठीक आहे, या प्रकारे इथे फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बघा डायग्रॅम, ही डायग्राम बघताना तो कलर जर तुम्ही व्यवस्थित बघितला ना, असा कलर तुम्ही कुठे बघितला आहे? तुमच्या घरात बघितला आहे किंवा बाहेर बघितला आहे? कुठे बघितला आहे? प्रत्येकाच्या घरात तुम्ही असा कलर बघितलेला असेल या प्रकारचा. त्याला काय म्हणता? तांबे. ठीक आहे, तांब्याचे भांडे तुम्ही बघितले ना, त्याचा कलर तुम्हाला आठवतोय ना, तोच कलर इथे लक्षात ठेवायचा, तांबे. आता बघा, तांबे हे कुठे आढळतात? तर विदर्भात आढळतात. विदर्भ, विदर्भामध्ये कोणते जिल्हे आहेत? आम्हाला फक्त विदर्भ विचारणार आहे का किंवा त्याचे जिल्हे विचारणार आहेत? विदर्भामध्ये तर नागपूर आणि अमरावती प्रशासकीय विभाग. हो, तुम्हाला जर जिल्हे विचारले गेले तर कोणते 2 प्रशासकीय विभाग हे सर्वात लक्षात ठेवा. अमरावती आणि नागपूर प्रशासकीय विभाग, याला काय म्हणतात? विदर्भ म्हणतात. ठीक आहे, यामधले सर्व जिल्हे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा. ठीक आहे, हे सर्व जिल्हे काय येतात? विदर्भात येतात. विदर्भामध्ये कोणते? तांबे हे खनिज आढळते. ठीक आहे, विदर्भ जर लक्षात ठेवलं चाललं. आणि त्याचबरोबर 2 प्रशासकीय विभाग लक्षात ठेवायचे. प्रशासकीय विभाग कशा प्रकारे लक्षात ठेवायचे यावरही आपण लेक्चर घेणार आहोत. तेही तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला पूर्ण मॅप कसं लक्षात ठेवायचं हे आपण शॉर्ट ट्रिकने बघणार आहोत. तर याच प्रकारे आपण काय केलं? सर्व खनिज बघितले. यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट्समध्ये विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.